श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 30 जुलै वार गुरुवार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर, प्रेरणादायी आणि मनाला स्थैर्य देणारे आणि जीवनाचा खरा मार्ग दाखवणारे प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे, राम करता हे जाणून चिंता सोडा, जगात संत ऐसे वर्तती. चला तर महाराजांचा अमूल्य संदेश समजून घेऊया. मित्रांनो, आपल्या जीवनात रोज अनेक घटना घडतात. कधी आनंद मिळतो, कधी दुःख होते, कधी यश मिळते, कधी अपयशाचा सामना करायला लागतो. अशा वेळी चिंता आणि भीती निर्माण होते. पण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मंत्र देतात. तो मंत्र म्हणजे राम करता. महाराज सांगतात की प्रत्येक गोष्ट आपणच करतो, आपल्या हातात आहे, असा अहंकार सोडला पाहिजे. आपण प्रयत्न करायचे, पण भगवंतावर प्रयत्न सोडायचा. आपण प्रयत्न करायचे, पण परिणाम भगवंतावर सोडायचा. महाराज सांगतात की संत कधीही संकटात घाबरत नाही, कारण त्यांचा आदर पैसा, मान सन्मान किंवा प्रसिद्धी नसतो. त्यांचा एकमेव आधार असतो, तो म्हणजे भगवंत आणि त्यांचे नाम. आज आपण अनेक गोष्टींची चिंता करतो. भविष्याची, नोकरीची, व्यवसायाची चिंता करतो आपण. आरोग्याची चिंता, कुटुंबाची चिंता. पण चिंता करून समस्या सुटत नाहीत, उलट मन अधिक अशांत होते. महाराज सांगतात की चिंता करण्याऐवजी राम नामाचा आधार घ्या. महाराज सांगतात की श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र फक्त उच्चारण्यासाठी नाही, तर मनाला स्थिर करण्यासाठी आहे. जेव्हा मन भगवंताशी जोडले जाते, तेव्हा संकटे तशीच असतात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती वाढते. महाराज आणखी एक सुंदर विचार सांगतात. जगात संत असेच वागतात. संत प्रत्येकाशी प्रेमाने वागतात, कोणाचाही द्वेष करत नाहीत, कोणावरही राग धरत नाहीत. यश आले तरी गर्व करत नाहीत, अपयश आले तरी खचत नाहीत. याचे कारण एकच, कारण त्यांच्या हृदयात अखंड रामनाम असते. मित्रांनो, आपणही आपल्या दैनंदिन जीवनात हा विचार स्वीकारूया. प्रत्येक कामाची सुरुवात रामनामाने करूया. यश मिळाले तर रामाचे आभार मानूया. अपयश आले तरी रामावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. आजचा संकल्प करूया, मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे करीन आणि प्रत्येक परिणाम रामाच्या चरणी अर्पण करीन. यामुळे मन शांत राहील, अहंकार कमी होईल आणि जीवनात समाधान वाढेल. आजच्या प्रवचनाचा मुख्य संदेश एकच आहे, राम करता आहे हा दृढ विश्वास ठेवा. चिंता सोडा, नाम धरा, संतांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा संदेश, कर्तेपणाचा अहंकार सोडा, राम करता हा विश्वास मनात ठेवा. जेथे विश्वास आणि रामनाम आहे, तेथे चिंता टिकत नाही. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबमुळे महाराजांचे अमूल्य विचार अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचतील. श्रीराम जय राम जय जय राम.